सोलापूरकर हो नमस्कार. आपल्यासोबत आहेत सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन साहेब. आणि गेले 2 ते 3 दिवसापासून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आपला मुक्काम पोस्ट पंढरपूर इथंच ठेवला आहे. कारण आषाढी वारी 5 ते 6 दिवसावरती आली आहे आणि जिल्हाधिकारी साहेब 24 तास अविरतपणे काम करत आहेत. सर, आपण आषाढीची वारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2-3 दिवसापासून कोणती यंत्रणा कामाला लावली आणि नक्की काय काम सुरू आहे? आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता आषाढी वारी तोंडावर आलेली आहेत आणि ह्या आषाढी वारीमध्ये जवळपास आमचा अंदाज आहे की 32 ते 35 लाख भाविक आणि वारकरी आमच्याकडे येणार आहेत. आणि जवळपास 23 डिपार्टमेंट, एस टी महामंडळ असो, पोलीस डिपार्टमेंट असो, एक्साईज डिपार्टमेंट असो, त्यानंतर जिल्हा परिषद पाणी पुरवठा, जलजीवन मिशन, MJP आणि ज्यांचं ॲक्च्युली डायरेक्टली काम इथे नाही आहे, जवळपास त्यांनासुद्धा आम्ही जवळपास 23 डिपार्टमेंटच्या लोकांना इन्व्हॉल्व केलं. जवळपास 25,000 कर्मचारी आणि अधिकारी मिळून आम्ही इथे वारी यशस्वी करण्यासाठी आणि वारकरींना चांगला आणि सज्ज अनुभव देण्यासाठी आम्ही इथे पूर्णपणे आम्ही काम केलं. सर, आपण बघतो की गेल्या वर्षीचे जे काही जर्मन हँगर असेल किंवा वाखरी तळांचा विकास असेल, यावर्षी आपण वेगळं काही नियोजन केलंय, त्याच्यामध्ये काय व्हॅल्यू एडिशन केली आहे? 2-3 विषय आम्ही एक्स्ट्रा केले. तो म्हणजे सर्वप्रथम आमच्या पालकमंत्री महोदय आणि ग्रामविकास मंत्री महोदय, आमच्या मंत्री महोदय मार्फत आम्ही काय केलं, पूर्णपणे जे काही जर्मन हँगरच्या लोकांचा जास्त प्रतिसाद झाला, त्यामुळे आम्ही आता जर्मन हँगरचं ठिकाण आम्ही जवळपास दुप्पट वाढवलं. या व्यतिरिक्त रेनप्रूफ मंडप केला आपण. या व्यतिरिक्त ते वारकरी सोबत जे येणारे जे बैलगाडी आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपण एक छोटासा रेनप्रूफ मंडप आणि चाराचं नियोजन सुद्धा यावेळी केलेली आहेत. प्रत्येक वर्षी आम्ही यावर्षी नवीन एक विषय केलाय की तो म्हणजे कम्युनिकेशन. सर्वांना माहिती असेल की वारीच्या काळामध्ये कम्युनिकेशन बंदच पडते. आम्ही कोणाकोणाचे काहीतरी घटना घडलं तरी इन्फॉर्म करायला पूर्णपणे मोबाईल जाम होतं. म्हणून आम्ही यावर्षी एक नवीन तंत्रज्ञान आम्ही वापरणार आहोत. त्या तंत्रज्ञानामार्फत जितकीही गर्दी असेल तरी जे ठराविक लोक आहेत, म्हणजे ठराविक HODs आहेत, त्यांच्याशी आम्ही सुरळीतपणे आपण कम्युनिकेशन करता येईल आणि हा तंत्रज्ञान आम्ही यावर्षी वापरणार आहोत. सर, वारी म्हटलं की स्वच्छता आणि टॉयलेट हे विषय खूप हॉट विषय असतात. या संदर्भात आपण नगरपालिकेला असेल किंवा ग्रामविकास खात्याला असेल काय सूचना दिल्यात आणि काय नियोजन केलंय? आमच्या ग्रामविकास खात्यामधून यावर्षी जवळपास तिप्पट एक्स्ट्रा टॉयलेट्स, मागच्या वर्षी अपेक्षा फिरते शौचालय ऑलमोस्ट 3 टाइम्स एक्स्ट्रा आम्ही वापरणार आहोत. या व्यतिरिक्त मनुष्यबल सुद्धा आम्ही जवळपास 5,000 मनुष्यबल आम्ही ठेवणार आहोत. म्हणजे 2 दिवस 5,000 + 5,000 किमान 10,000 कर्मचारी आम्ही ठेवलेली आहे, सुपरवायझर्स ठेवलेली आहेत. कोणतेही वारकरींना गैरसोय होता कामा नये म्हणून हा उद्देशाने आम्ही केलेली आहेत. तर टॉयलेट्सच्या आपण माहिती असेल की टॉयलेट व्यवस्थापन ठेवणे एक विषय आणि स्वच्छ पण करावं लागेल. याच्यासाठी लागणारे पाणी असो, तिथे लागण्याचं जेटिंग मिशन असो, ते पूर्णपणे आम्ही यावर्षी पूर्ण नियोजन केलेली आहे ते जिल्हा परिषद मार्फत. या व्यतिरिक्त नगरपालिका मार्फत सुद्धा जवळपास 3,000 फिरते शौचालय आम्ही वापरणार आहोत. या व्यतिरिक्त रेल्वे स्टेशनमध्ये आणि त्यांच्या यंत्रणा वापरून सुद्धा जवळपास 500 टॉयलेट्स आपण रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी करणार आहोत. या व्यतिरिक्त ST महामंडळ मार्फत तिथे सुद्धा आम्ही फिरते शौचालय लावणार आहोत. जवळपास सोलापूरमध्ये आपण बघितलं गेलं तर किमान 10,000 फिरते शौचालय ग्रामविकास यंत्रणामार्फत, जिल्हा परिषद मार्फत, ST महामंडळ मार्फत, रेल्वेज मार्फत आणि नगरपालिका मार्फत आणि असं 4 यंत्रणामार्फत पूर्णपणे टॉयलेट्स लावणे, ते स्वच्छ ठेवणे, कर्मचारी लावणे, पाणी ठेवणे आणि वापरल्यानंतर हे जेटिंग मशीन कडून काढणे पूर्णपणे आम्ही नियोजन केले. सर, 65 एकरवरती आपण काय फोकस केलंय आणि वाळवंट परिसर प्रचंड मोठा आहे, तिथं पाणीही आपण आता सोडलेलं आहे, नदीपात्रातही खूप गर्दी व्हायला लागली, तिथलं काय नियोजन आहे? आता आपण बघितलं की कोणीही आलं आणि बघितलं तर यावर्षी वाळवंट खूपच स्वच्छता दिसते, खूप सुंदर दिसते. आपण स्वतः येऊन सर्वांनी बघू शकताय. मागच्या 10 दिवस मार्फत इरिगेशन डिपार्टमेंट मार्फत आणि आमच्या नगरपालिका मार्फत आम्ही पूर्णपणे स्वच्छ करून घेतलं. याच्यामध्ये मी आणि SP सर उभे राहून आम्ही स्वच्छताचा मोहीम सुरू केला होता. अशा पद्धतीनं आपण येऊन बघितलं असेल तर पूर्ण वाळवंट स्वच्छ आणि सज्ज दिसते. या व्यतिरिक्त आपण ह्या जे आता एक दिवस स्वच्छ करून असं नाही आहे, आपण पुढे जाऊन सुद्धा स्वच्छ करायला पाहिजे. याच्यासाठी नगरपालिका मार्फत 1000 ते 1200 कर्मचारी आम्ही लावणार आहोत. या व्यतिरिक्त जिल्हा परिषद मार्फत 200 कर्मचारी आमच्याकडे उपलब्ध आहेत. जवळपास 1400 कर्मचारी आणि अधिकारी वापरून आपण सतत स्वच्छ असण्याचं नियोजन आम्ही पूर्णपणे केलेली आहेत. याच पद्धतीने आपण नियोजन आम्ही 65 एकरमध्ये सुद्धा करण्यात आलेली आहे. सर, वारकऱ्यांना लवकरात लवकर दर्शन व्हावं आणि VIPचे जी काही वर्दळ असतील त्याच्यावरती कंट्रोल आणावं, यासाठी आपण आपलं काय प्लॅनिंग केलंय? काय 2 दिवसापूर्वी काय घटना पण घडल्या? आम्ही 15 जुलैपासून 29 जुलैपर्यंत आम्ही पूर्णपणे VIP दर्शन बंद केलेली आहेत.
पहिला दिवस 15 तारीख होतं म्हणून थोडा मिसकम्युनिकेशन होतं, पण 15 दिवस त्या मिसकम्युनिकेशन विषय झाल्यानंतर इमिडिएटली त्याच रात्री आम्ही सगळं यंत्रणा बसलं आणि पूर्ण ब्रीफिंग झालेली आहे. उद्यापासून कालपासूनच VIP दर्शन पूर्णपणे बंद झालेली आहेत. आज सकाळी पण तुम्ही वारकरी या रांगामध्ये उभे असलेल्या भाविकांना तुम्ही विचारलं तर याच्यामध्ये त्यांनी सांगू शकताय की आता खूप लवकर दर्शन होत आहे. जवळपास 4 तासाच्या रांगेमध्ये उभे राहायचे तास पूर्णपणे कमी झालेली आहेत आणि विठरायाचं दर्शन भाविकांना लवकर भेटत आहे आणि प्रतिसाद सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने भेटत आहे. सर, आपण वारंवार रस्त्या संदर्भात बैठक घेतली आणि बऱ्यापैकी रस्त्यांची कामं कम्प्लीटली झाली, काही अर्धवट दिसत आहेत. त्याचं काही नियोजन 5-6 दिवसात पूर्ण होईल का? हां, जे काय आता 2 पूल आहेत आमच्या पंढरपूरमध्ये, दोन्ही पूल मागचे 3 वर्ष 4 वर्षापासून प्रलंबित होतं. पण आता माननीय पालकमंत्री महोदयांनी इंटरव्ह्यू केला आणि त्यांचे जो एक मित्र होतं त्यांनी इथे पाठवून दिलं. आता 3 वर्षामध्ये अडकलेले पूल जवळपास आता पूर्णपणे कंप्लीट झालेली आहेत आणि मला सांगायला आनंद वाटत आहे की ह्या जे 2 पूल आहे या येणाऱ्या वारीमध्ये भाविक आणि वारकरी त्या पुलामध्ये जाऊ शकते. आणि या व्यतिरिक्त आपण म्हटल्याप्रमाणे काही ठिकाणी अजून गड्डा दिसते. मी सुद्धा आता पूर्ण शहर फिरलो, जवळपास 3दा शहर पूर्णपणे फिरलो. आम्ही 80% रस्ता आम्ही पूर्ण केलेली आहेत. अजून 2-3% राहिलेले आहे, तो सुद्धा 25 तारीखच्या अगोदर पूर्णपणे सांगून होऊन जाईल. धन्यवाद कलेक्टर साहेब. आपण अत्यंत मायक्रो नियोजन करताय, त्यामुळे यंदाची वारी वारकऱ्यांसाठी अतिशय सुखकर होईल अशी आशा करूया. यस न्यूज मराठीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाचा आपलं मनापासून आभार. थँक्यू. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17.